संघाने या ठिकाणी लावलेत, ज्याच्यामध्ये एक लॉंग ऑफ आहे आणि एक क्षेत्ररक्षक मात्र वाईडिश लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये पाहू शकताय. यष्टीरक्षक यष्टीच्या अगदी थोडंसं दूर आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर ही ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी अर्थातच शॉर्ट स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्ररक्षक मिडॉन. या विरोधेतून वळी या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर पहिलं षटक गोलंदाज मोहन आणि समोर आहे फलंदाज ऋषिकेश, नॉनस्टेकला मेघराज. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने 10 ते 12 पर्यंतचा रनअप. यावेळी हा चेंडू पंचांकडे अपील केलं गेलं होतं. पहिला चेंडू इथे पाहिलं तर आपण निर्धाव पाहायला मिळाला आणि सुरुवात मात्र या ठिकाणी पाहायला मिळते ती समीक्षा 11 पने संघाची परिसंघाची ज्यांच्या बटायला मात्र क्षेत्ररक्षण आलं. सुंदर अशी खेळपट्टी आणि त्याचबरोबर आउटफील्ड पाहिलं तर निश्चित वेगवान आउटफील्ड इथे आपल्याला पाहायला मिळते. कालचा दिवस अर्थातच महत्त्वाचा होता आणि त्यात सुपर 8मध्ये पीर साई उमरोली या संघाने आपला प्रवेश निश्चित केला. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे मात्र 2 चेंडू खेळल्यानंतर फलंदाज मैदानातून परततोय. 0 धावसंख्येवर ऋषिकेशची खेळी समाप्त. जुलै 1866 प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंड हे राजपुत्र क्रिकेट खेळत होते. 0वर बाद झाले. अर्थात 0 म्हणजेच अर्थ पण विचार केला तर डक म्हणजे बदक, बदकाचं अंडे 0 आकाराचं असतं. वृत्तपत्रात ते लिखाण आलं की राजपुत्र हे बदकाच्या अंड्यावर परतले आणि तेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि त्याचबरोबर टेनिस विश्वामध्ये 0वर बाद होणाऱ्या फलंदाजाला डक आउट म्हणजे बदकाच्या अंड्यावर बसून परतलं असं म्हणलं होतं. आणि या ठिकाणी आपण पाहिलं पहिलं फलंदाज यावेळी ऋषिकेश 0वर मैदानातून परततोय. वळी आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय फलंदाज कल्पेश 3ऱ्या क्रमांकावर. 3रा क्रमांक क्रिकेटमधला अतिशय महत्त्वाचं. दिलीपजी वेंगसरकर कर्नाळ या नावाने अतिशय योगदान असणारा खेळाडू ज्याने मुंबईसाठी खूप आणि भारतासाठी खूप योगदान दिलं. दरम्यान या ठिकाणी मात्र हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला मिडॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत आजच्या या दिवसातली पहिली धाव इथे मात्र मिळते ती फलंदाज कल्पेश याच्या माध्यमातून. आणि एका धावेने सागर 11 पारतळे संघाचे धावांचं खातं उघडलं गेलं. 1 गडी बाद 1. समोर असेल फलंदाज मेघराज, यशस्वी गोलंदाज. पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. या ठिकाणी मात्र चेंडूला अर्थात भिरकवण्याचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू होते. दुसरी धाव घेण्यासाठी इथे मात्र सुरेख प्रयत्न केला गेला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट ज्याला असं म्हटलं आता. 2 धावा मिळाल्या त्या फलंदाजाला आणि या 2 धावांनी मेघराज यांनी देखील आपलं खातं उघडलं. धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येऊन पोचले आता 3. चांगलं षटक पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. 10 ते 12 रनअप आहे मोहनचा. यावेळी स्क्वेअर कट ला जवाब इथे मध्ये टायमिंग शॉट. तुम्ही त्या डीप पॉईंटमधून चेंडू जातो सीमारेषेकडे आणि येतोय खणखणीत चौकार. मेघराजच्या बॅट फटका स्क्वेअर कट. गुंडप्पा विश्वनाथ कर्नाटकचे सुनीलजी गावस्कर यांचे अर्थात मेवणे यांची आठवण कुणाला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावांचं योगदान. पुढचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी मिड ऑफ लॉंग ऑफवरून या ठिकाणी मिड ऑफवर जातोय. चेंडूचे फेकी करतोय आणि तोपर्यंत मात्र धावांचं योगदान इथे पुन्हा एकदा मिळते. 2 धावा मिळतात संघाला. एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 9 धावा. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त होतोय आणि या पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक म्हणता येईल कारण या ठिकाणी विकेट देखील मिळाली. खरं तर मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यामध्ये टेनिस विश्वामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज मानला जातो. तर लेदर विश्वामध्ये 10 धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज मानला जातो. या ठिकाणी मात्र मोहनचा आपण विचार केला तर पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं मात्र त्याने 1 विकेट प्राप्त केलं. पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. यावेळी मात्र अर्थातच आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे या स्पर्धेचे नियम आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक चेंडूवर फ्री हिट हे या ठिकाणी तत्त्व जे आपण आज संपूर्ण भारतभर या ठिकाणी याच नियमांचं अंमलबजावणी या ठिकाणी केली जाते.
वळी आपण मैदानाकडे. आमच्या अतिथी कक्षाकडून षटक समाप्त झालं मोहनचं. त्यानंतर पुढचे षटक घेऊन गोलंदाज येतोय अमर. आंबळे गावाच्या एंडकडून गोलंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अमर यावी सज्ज होतोय. अर्थात 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळतील. या ठिकाणी आपण पाहतात एक क्षेत्ररक्षक इथे अर्थात लॉंगॉनला आहे. दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहणार आहोत तो इथे मिडविकेट आणि एक वायडिश लॉंगॉन अर्थात मिडविकेट तैनात केलं गेलं आहे. बाकीच्या क्षेत्ररक्षकांचा आपण विचार केला तर शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट, एक क्षेत्ररक्षक आपण ऑनसाईडला पहिलं शॉर्ट फाईन लेग आहे, एक क्षेत्ररक्षक मात्र शॉर्ट मिडविकेट ज्याला तिथून थोडंसं हटवलं जातं. आणि वळणार आपण या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. अतिशय सुंदर आवाज अर्थातच आमचा डी जे योगदान देतोय. डी जे अर्थातच श्री धनाजी साहेब यांचं जामघर यांचा आवाज आपला तुमच्यापर्यंत देण्याचा निश्चित चांगला प्रयत्न. वळी या मैदानाकडे यावी. चेंडू आतमध्ये येता बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र शॉर्ट मिडविकेट आणि मिडऑन क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान मिळते. 1 धाव संघाला. डबल अंकात अर्थात दुहेरी अंकात धावस्फलक धावा येऊन पोहोचल्या सागरी रमण पारतळे संघाच्या 10. गोलंदाज अमर जो अर्थातच या ठिकाणी पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. आणि समोर फलंदाज मेघराज ज्याने चौकारमध्ये या ठिकाणी गुडलेंग स्पॉटवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक छोटंसं अपील मात्र पंचाने फेटाळलं. कारण अपील करणं हे खेळाडूंचं कर्तव्य असं म्हणलं जातं. परंतु या ठिकाणी मात्र चेंडू आपण पाहिला गुडलेंग स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला आणि यष्टेच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडू सांगता होते 10 धावा धावपलकर आतापर्यंत. मायबाप क्रिकेट रसिक तब्बल 142 करोड भारतीयांनी खऱ्या अर्थाने क्रिकेटवर प्रेम केलंय. ही मंडळी त्यापैकी ही मंडळी या ठिकाणी आहेत. त्यांचं स्वागत. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र 1 धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला काय पाहूया. पंचांकडे आपण पाहणार आहोत. परंतु पंचांनी या ठिकाणी अर्थातच एक रिव्ह्यू घेतलाय. धावचीत आहे की नाही पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहूया निर्णय या ठिकाणी येईल. तिसरे पंच या ठिकाणी येत आहेत आणि पाहतील अर्थात स्क्रीनवर नेमकं इथे काय घडलं. खेळ थोडासा थांबलेला आहे. सुंदर खेळपट्टी, आउटफील्ड अतिशय सुंदर आणि काय जबरदस्त या ठिकाणी अर्थात सजावट तुम्हाला पाहायला मिळते. भारतीय संघाचे स्टार खेळाडू यांचा अर्थातच या ठिकाणी पाहिलं तर प्रेक्षकांचा बसण्यासाठी स्टँड इथे बनवलेले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा स्टँड. काय जबरदस्त योगदान आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव स्टँड. सचिनजी तेंडुलकर क्रिकेटची महान देवता वीरेंद्र सेहवाग स्टँड. त्यानंतर ईशान किशन आणि यशस्वी जयस्वाल जे आत्ताच नुकते भारतीय क्रिकेटसाठी लाभले सितारे. दुसरे अर्थात बंगालचे दादा सौरभ गांगुली आणि फलंदाज सुरक्षित नाबाद आहे या ठिकाणी. 1 धावेचे या ठिकाणी निश्चित योगदान मिळते. एकूण धावपलकात पुन्हा एकदा वाढ झाली. धावपलकात धावा येतात त्या 11. व या मैदानाकडे गोलंदाज तयार. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावी. बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला आता स्वीप करायचं होता. बॅट आणि चेंडू कशी ताकद नव्हती फटक्यामध्ये, पण या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर रिंगला क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 1 धावेचं योगदान दिलं. 1 धाव संघाला आणि धावपलकात धावा येतात त्या 12. खरं तर 12 हा अंक तुमच्या आमच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा अंक कारण या जगात जेव्हा आपण येतो तेव्हा तो नामकरण विधी म्हणजे बारसं हे 12व्या दिवशी आणि जेव्हा आपण हे जग सोडतो तो दिवसही अर्थातच यावी. हा खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनला इथे मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षक चेंडूर येतोय तोपर्यंत थोडंसं मिस फेल आणि 2 धावा इथे मात्र मिळतात त्या फलंदाला. 2 धावा या ठिकाणी संघाला मिळाल्या आणि धावपलकात वाढ झाली. 2 धाव मिळाले त्या फलंदाज मेघराजला आणि धावपलकात वाढ झाली. धावपलकात धावन पोचले तब्बल 14. तर 12 अंक ज्याच्यामध्ये आपण येतो ते नामकरण विधी आणि आपण हे जग सोडून जातो तो अर्थात दुःखद प्रसंग अर्थात तो धार्मिक विधी हा देखील 12व्या दिवशी. अनेकांचं जन्म निश्चित आपण या 12 तारखेला पाहायला मिळतात. जसे भारताचे कृषी मंत्री, माजी कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा वाढदिवस 12 डिसेंबर आणि 12 डिसेंबर हा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा युवराज सिंग यांचा देखील जन्मदिवस. व या मैदानाकडे यावी. आखुटबा चेंडू होता, हुक केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू मात्र वेगाने जाणार आणि या ठिकाणी मात्र लॉंग लेगमध्ये जातो. चेंडू सीमारेषेकडे येतोय. चौकार.
आल्या त्या प्रतिषटकं 9च्या सरसने सुंदर गुणलेखन तुम्हाला पाहायला मिळते. हितेश डोंगरे अतिशय चांगले योगदानात क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं तर गुणलेखांना देखील प्रचंड मागणी नेहमी पाहायला मिळते आणि आज त्यांचं निश्चित अगदी लेखाजोगा ज्याला मराठीत म्हणलं होतं चांगला इथे पाहायला मिळालं. आणि अशा प्रकारे यावेळी 9च्या सरसरीने 18 धावांचं योगदान सागर 11 पारतळे ज्यांनी एक संघ अर्थात एक खेळाडू गमावला. आणि या दरम्यान या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक सुनीलजी माळीसाहेब आणि त्याचबरोबर ज्यांचं खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं ते नकुल भांडेसर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. वळी आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर आणि वळी या ठिकाणी षटक जर आपण पाहिलं पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात धावा येऊन पोचल्या त्या देखील अर्थातच 9 धावा आणि दोन्ही गोलंदाजांनी समीक्षा 11 पणे संघाने च्या परिसंघाच्या गोलंदाजांनी मात्र प्रत्येकी 9 धावा करत 18 धावा करल्यात. 5 षटकांचा सामना आहे. अर्थातच या ठिकाणी पॉवरप्लेची षटकं समाप्त झालीत दोन्ही आणि यानंतर क्षेत्रक्षण पूर्णपणे या ठिकाणी विखुरलेलं असताना पहिला चेंडू आपण पाहिलं या ठिकाणी मात्र स्वैरचा इशारा होतोय. पंचांच्या हात जमिनीत समांतर आणि जेव्हा अशा प्रकारचा स्वैरी चेंडू होतो तेव्हा आपल्याला लगेच आठवण होते वेस्ट इंडिज संघाचे ते गोलंदाज ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळले पण कधीही स्वैरी चेंडू फेकला नाही, मायकल हुंडिंग यांची आठवण होते. 1 धावेचं योगदान इथे मिळाले. 19 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू यावेळी मात्र सुंदर फटका आहे. चेंडू आपण पाहता तो डीप पॉईंटला क्षेत्रक्षक चेंडूवर येणार तो आपण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला. बॅकअपला क्षेत्रक्षक या ठिकाणी येतात ते बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. 2 धावा संघाला आणि 2 धावांच्या मधून एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येतात त्या 21 हा खरं तर शुभांक कारण 21 अंक आपल्या गाड्यांवर मिळण्यासाठी आपण RTO ऑफिसमध्ये बरीच मोठी खटाटप करतो कारण शुभांक असतो. 21 मोदक आणि 21 दुर्वांच्या जोड्या आपण श्री गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीला परवाच अर्पण केल्या. यावेळी मात्र अप्परकटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज पूर्णपणे चुकला. इथे मात्र शॉर्ट पॉईंटला क्षेत्राची चेंडू येतो आणि फलंदाज आणखीन एक मैदानातून गमावला. 2 गडी बाद एकूण धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या 11-21 आणि अशा प्रकारे बाद होते फलंदाज या ठिकाणी. कल्पेशची खेळी मात्र समाप्त. येस DJ. आणि जो तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज होता 5 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि 21 अंक खऱ्या अर्थाने या ठिकाणी सागर 11 पारतळे संघासाठी थोडा अशुभ ठरला. हरकत नाही कारण क्रिकेट विश्वामध्ये 13 हा अशुभ 17 हा अशुभ आकडा म्हणतात, 21 हा शुभांक म्हणतात आणि 26 हा शुभ आणि अशुभ असं म्हणतात. भले आपण आज मोबाईलच्या दुनियेत जरी असलो तर काही श्रद्धा इतिहास आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. आणि जसं मी सांगितले की परवा संकष्टी चतुर्थीला 21 मोदक आणि 21 दुर्वांच्या जोड्या आपण श्री गणपती बाप्पाला अर्पण केलो आणि महाराष्ट्र म्हणलं की 8 अष्टविनायक यांची देखील आपल्याला आठवण होते. वळी आपण मैदानाकडे नवीन फलंदाज संकेत. यावेळी मग पुन्हा एकदा आपण पाहिलात हा चेंडू मात्र आता स्वैरचा इशारा येतो पंचांचा. जमिनीला हात समांतर केले. मग अशी सांगितलं मायकल हुडिंग ज्याने कधी 13 वर्ष क्रिकेट खेळले पण कधी स्वैर चेंडू फेकला नाही. त्याने तब्बल 912 षटकं आणि 5472 चेंडू या ठिकाणी त्यांनी गोलंदाजी केली पण कधीही त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वैर चेंडू फेकला नाही. वळी या मैदानाकडे बॅकवर्डवर गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मोठा फटका इथे मात्र आपण पाहता डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू जातोय सीमारेच्या पुढे येतो एक अर्थात संजीवनी चौकार 4. होबलकर आल्यात. संकेत यांनी चौकाराने आपलं खातं उघडलं. जेव्हा चौकाराने एखादं खातं एखादा खेळाडू उघडतो तेव्हा आपल्याला भारतीय संघाचा हार्ड हिटर फलंदाज अर्थात या ठिकाणी आपण पाहिलं ज्यांचं खूप चांगलं योगदान चौकाराने निश्चित योगदान दिलं. पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग यांची आपल्या आठवण होती ज्याने चौकाराने खातं उघडलं होतं आणि क्रिकेटला चांगल्या अर्थाने त्यांनी सुरुवात केली होती. 26 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंगवर प्रकाश आपल्या षटकातला पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पंचांकडे दाद मागितली गेली परंतु आपण पाहिला टप्पा थोडासा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या काहीशा जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. समोर फलंदाज आहे संकेत.
4 या धावसंख्येवर शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट, एक डीप पॉईंट, एक शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ. युरोचन ऑफ साईडला असताना दरम्यान या ठिकाणी पंचांचा बोट आकाशाकडे बॅटचा स्पर्श झाला आणि आणखीन एक फलंदाज क्रमांक 3 या ठिकाणी मैदानातून गमवला सागर इव्हन पारतळे संघाने. हे टायटल गीत आपण पाहिलंच. आमचे आयोजक सन्माननीय सुनीलजी माळी आणि नकुलजी बांडे सरांच्या माध्यमातून हे आपण पाहिलं. कारण तन मन आणि धन या 3 घटकांचा खऱ्या अर्थाने वापर करून या निश्चितच मंडळीने खूप चांगलं योगदान देणार. कैलासजी भांडे, तानाजी गडगे, कमळाकरजी गीते, सुभाषजी गडगे, दत्ताजी गीते, रवींद्रजी गडगे आणि त्यांचे संपूर्ण व्यवस्थापन अर्थात सुनीलजी माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द यांनी दिलेले योगदान आणि म्हणून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. तर 3 फलंदाज गमावलेत, फलंदाज बाद झाला. या ठिकाणी संकेतची खेळी समाप्त झाली, ज्याने 3 चेंडूचा वापर केला. एक चौकाराने खातं उघडलं होतं आणि 26 धावा धावफलकावर इथे मात्र पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय जयराज. सुंदर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अपील पंचांनी फेटाळलं आणि अशा प्रकारे या ठिकाणी पाहिलात. येस, पाणी मैदानाकडे जरा जलपान सुविधा पाणी मैदानाकडे घेऊन जावं. 12वा खेळाडू त्यांना विनंती आहे की आपण मैदानात जायचं आहे, कारण हिवाळ्याचे दिवस आहेत. परंतु तसे पाहिले तर साधारणतः आज ठाणे जिल्ह्याचा विचार केला किंवा रायगड जिल्ह्याचा विचार केला तर साधारणतः 30-32 अंश सेल्सिअस तापमान देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि पाणी अतिशय आवश्यक असतं ते क्रिकेटमध्ये. आणि प्रत्येकाने डॉक्टर जे सांगतात की प्रत्येकाने खाली बसून खऱ्या अर्थाने पाणी प्यावं, कारण आपण खेळताना जो ऑक्सिजन आपला वाया जात असतो त्यावेळेला अडथळा निर्माण होतो. आणि अशा वेळी तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलं असेल की बरेचसे खेळाडू हे खाली बसून पाणी पितात. प्रत्येकाने त्याचा वापर करावा. तर हे षटक आपण या ठिकाणी पाहिलं, चांगले षटक पाहायला मिळालं ते गोलंदाज प्रकाशने या षटकात एकूण धावा खर्च केल्या त्या 8 धावा आणि एक फलंदाज मैदान त्यांनी परतवलं. 3 षटकं समाप्त झाली आणि या 3 षटकांच्या समाप्तीने धावफलकात धाव्यावर पोहोचल्या त्या 26. प्रतिषटकं आपण या ठिकाणी पाहिल्यात तर प्रतिषटकं या धावा अर्थातच 8.66च्या सरासरी इथे धावफलकावर आल्या त्या सागर इव्हन पारतळे संघाच्या समीक्षा 11 परे या संघाविरुद्ध. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात जर मी पाहिलं तर संपूर्ण जी थेट प्रक्षेपण 10 क्रिक लाईव्ह कुणाल दादा म्हात्रे आणि धनराज दादा म्हात्रे बंधू यांच्या माध्यमातून तुम्ही तब्बल 182 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा कुठे जाऊन पाहू शकता. कारण कोणती क्रिकेट स्पर्धा ही आपण पाहता अर्थातच आपल्या घरातल्या टी व्हीच्या माध्यमातून देखील ती क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकता. हे देखील योगदान आणि हे योगदान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मंडप सजावट जगन्नाथजी कोंगेरे सर आणि किशोरजी पवार सर साखरे यांच्या माध्यमातून मिळेल, त्यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि वळी आपण 4थ्या षटकाकडे. क्रिकेटच्या ह्या पहिल्या सत्रामधले हे 4थं षटक घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा मोहन येतोय, ज्या मोहनने पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्या होत्या आणि एक फलंदाज त्यांनी बाद केला होता. पाहूया उर्वरित येणारी 2 षटकं बाकी आहेत, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये काय योगदान असेल ते सागर येऊन पारतळी या संघाच्या माध्यमातून. नवीन षटक गोलंदाज मोहन वैयक्तिक दुसरं आणि संघाचं अर्थातच या ठिकाणी 4थं षटक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते ते आंबेळे एनकडून आंबेळे खुर्द ज्या गावातली ही भव्य क्रिकेट स्पर्धा. फुलटॉस बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडूला, या ठिकाणी मात्र चेंडू पाहतात अर्थात चेंडू सेफ केला गेला, चेंडू गेला तो अर्थात लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि येतोय एक संजीवनी चौकार 4 धावा. एक 4 धावांचे योगदान मिळते. धावफलकात वाढ झाली, धावफलकात धावा आल्या त्या 30 धावा. कोणत्याही क्षणी अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत देखील चेंडू हरवला, फुटला किंवा खराब झाला तरी नवीन चेंडू आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जाईल. ही निश्चित संकल्पना अतिशय चांगली संकल्पना पाहून त्यावेळी या मैदानाकडे यावे. मात्र हा चेंडू ऑनसाईडला खेळायचा होता, चेंडू डाव्या स्टीच्या खूपच बाहेर, पंचांचे हात जमिनी समांतर. 1 धाव आणखीन एक योगदान, एकूण धावफलकात 31 धावा 31 धावा धावफलकावर आल्यात. इथून खरं तर गणपती बाप्पा म्हणजे टिटवाळाचा गणपती बाप्पा जो अर्थात महागणपती या नावाने प्रसिद्ध आहे, ह्या निश्चितच हे योगदान पाहायला मिळतं. 31 गोलंदाज तयार.
यावेळी पुन्हा एकदा बॅटचा स्पर्श होऊ शकला, चेंडूला हुक करायला सुद्धा बॅट चेंडूचा स्पर्श होत नाही. चांगल्या चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज यावेळी मोहन आणि समोर फलंदाज आहे मेघराज. मेघराज वैयक्तिक खेळतोय एक चौकाराच्या माध्यमातून, 3 चौकारांच्या माध्यमातून 19 या धावसंख्येवर. काय चांगलं योगदान दिले मेघराजने. सलामीला फलंदाज आहे. जाऊया मैदानाकडे. यावेळी पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची अर्थात समाप्ती होते. चांगली गोलंदाजी करतोय. खेळपट्टी आयोजकांच्या माध्यमातून अतिशय सुंदर मिळाली आणि त्यामुळे या ठिकाणी निश्चितच खूप चांगले योगदान आपल्याला इथे पाहायला मिळालं. आंबेळे खुर्द गावाच्या एंडकडून हा गोलंदाज आपलं वैयक्तिक दुसरं षटक. मोहन पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी हुक केलाय. फटक्यामध्ये थोडीशी ताकद, परंतु क्षेत्रशः चेंडूवर येतोय. शॉट थर्डमॅनचा इथे मध्ये झेल जमीनला दान आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे पहा पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज धावचित. याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. हे जे आपण हायवेला नेहमी बोर्ड पाहतो आणि इथे थोडीशी घाई केली, हुक केला होता फटका. ताकद कमी ठरली होती, पण 19 धावांची जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चौथा फलंदाज गमावलाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येते. फलंदाज तेजस. नवीन फलंदाज तेजस येतोय. 30 नंबरचं टी शर्ट परिधान या ठिकाणी त्यांनी केलंय आणि पाहणार होता आपण हे षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि साधारणतः या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसात धावांचा उच्चांक आणि निच्चांक यांची देखील आपण माहिती तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न करेन. वळी आपण मैदानाकडे. क्षेत्रेशमध्ये थोडंसं 90 धावांचा उच्चांक नोंदवला गेला आणि निच्चांक काही क्षणात आपण देऊ. जाऊया मैदानाकडे. यशस्वी गोलंदाज मोहन आपल्या बॉलिंग मार्कवर. यावी हा चेंडू आपण पाहिला, परंतु थोडा जास्त वळला. कारण खेळपट्टी गोलंदाजांना जेवढी साथ देखील करते, परंतु तुम्ही जेव्हा चेंडू जास्त वळवता तेव्हा मात्र निश्चित डाव्या एसटीच्या बाहेर हा चेंडू गेला आणि एक धाव आणखीन धावफलकावर मिळाली. एक धावेने सागर इलेव्हन पारतळी संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते 33. चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. मोहन गोलंदाज पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावी हा चेंडूला पूल केलाय, हवेमध्ये आहे, मिड विकेटला क्षेत्रशी येतोय. डीप मिड करून कोणती चूक करत नाही, झेल घेतोय आणि हा 5वा फलंदाज मैदानातून बाहेर पारतळी संघाचा. खांदारे संघाचे कॅप्टन आपली प्लेइंग 11ची लिस्ट कंप्लीट करायची. मिड इनिंगमध्ये आपण टॉस करणार आहोत आणि ज्यावेळेस आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट कंप्लीट करणार आहोत त्यावेळेस आयोजक कमिटीशी संपर्क साधायचा आहे. शेलारी आणि खांदारे टीम यावर लक्ष द्या. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद हितेश. या ठिकाणी मोहन आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र जागेवून खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेट विश्वामध्ये नेहमी तुमच्यामध्ये खरं तर चेंडूवर पुढे येणं किंवा पाठीमागे जाणं म्हणजे ज्याला निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो की त्याच्यामध्ये थोडंसं निश्चित योगदान असावं लागतं, पण जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू मात्र अर्थात निर्धाव चेंडूची समाप्त झाली. 4 षटकं समाप्त झाली आणि या 4 षटकामध्ये धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या तब्बल 33 धावा. 4 षटकात 33 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर साधारणतः 8.25 सरासरी इथे राखण्यामध्ये सागर येऊन पारतळी संघ यशस्वी ठरला, पण त्यांनी 5 फलंदाज गमावलेत. 19 धावांचं योगदान दिलं होतं ते फलंदाज मेघराजने, पण तो धावचीतच्या रूपाने बाद झाला. खरं तर क्रिकेटमध्ये खेळपट्टीवर 2 फलंदाजांमध्ये ताळमेळ असणं आवश्यक असतं. जसं संसारामध्ये पती आणि पत्नी यांचं ताळमेळ चांगलं असलं की संसाराचं राडगाडगं अतिशय वेगाने पुढे सरतं असं म्हणतात, परंतु इथे ताळमेळ नव्हतं आणि त्या ठिकाणी मात्र 19 धावांचं योगदान देऊन मेघराज परतला. मग त्यानंतर धनाजी देखील आपण पाहिलं तेजस 0वर धावचीत झाला आणि त्यानंतर नवीन फलंदाज धनाजी येतोय
अंतिम षटक, ज्याला मारधाडी षटक असं म्हणतात, आणि गोलंदाज आहे ओमकार. ओमकार हे नाव आपल्या समोर आलं की श्री गणपती बाप्पाची आपल्याला आठवण होते. आणि जसं मगाशी म्हणालं की महाराष्ट्रामध्ये 8 अष्टविनायक जे तुम्हाला पाहायला मिळतात, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ती अष्टविनायकाची यात्रा केली असेल. त्याचबरोबर शनी शिंगणापूर, शिर्डीचे साईबाबा आणि जेजुरीचा खंडोबा अशी एकूण ती यात्रा. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिलीत. अर्थातच गुडलिंग स्पॉटवर चेंडू टप्पा पडला होता, ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क आलं नाही. उरलेलं काम यष्टीक्षक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता वडिया मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून ओमकार. यावी अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू बऱ्याच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाहतात आपण शॉर्ट थर्डमध्ये चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न करतो, आपण झेल इथे घेऊ शकलं नाही. आणि या दरम्यान मात्र आपण पाहतात यष्टीच्या दिशेने चेंडू जाणार, तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय आणि या नोबलच्या माध्यमातून धावा धाबलकावर वाढतात. त्या अर्थातच 4, 3+1 अशा 4 आणि पुढच्या चेंडूमधलं फ्री हिट. कारण फ्री हिट हा क्रिकेटमधला अतिशय मोठा नियम तुम्हाला पाहायला मिळाला. कारण जसं आपण पाहतं की आपण बाजारपेठेत आपल्या पत्नीला घेऊन दुकानात जात असतो बाजारपेठेमध्ये, तेव्हा तिथे लिहिलं असतं की एका साडीवर दुसरी साडी फ्री. तसंच अगदी क्रिकेटमध्ये असतं की नो बॉलवर फ्री हिट म्हणजे कसंही चेंडू मारा, फक्त धावचीत होऊ नका, षटकार चौकार मारा, हे तत्व. वळ या मैदानाकडे फ्री हिट, पण त्याचा फायदा नाही उचलला कारण गोलंदाजाने चेंडू अतिशय सुंदर फेकला होता उजवेष्टीच्या अगदी दिशेने. या 4 धावा मागच्या ज्या आल्या त्याच्या माध्यमातून धावा धावपळ आल्या त्या 37 पंचांच्या उजवीकडून. पुढचा चेंडू लोअर फुटर चेंडू हवेत आहे, निश्चित चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न केला, ज्याला लॉफ्टेड शॉट असं म्हणतात. शेतशेत चेंडूवर येईपर्यंत 2 धावा सहजगती येथे पूर्ण गेल्या. 2 धावा मिळाल्या या मारधाडीच्या षटकामध्ये, जो शेवटचा षटक असतो, आणि त्या षटकामध्ये मात्र आपण 2 धावांचं योगदान इथे संघाला. 39 धावा धावपलकर आल्यात. 2 धावा मिळतात त्या फलंदाज धनाजीला, ज्याने आत्तापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान दिलं. गोलंदाज तयार. अकुटप्या चेंडू इथे मात्र पाहिला, चेंडूला कट करायचा, लेट कट ज्याला म्हणलं होतं, परंतु बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. उरलेलं काम यष्टीक्षक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. 39 धावा धावपलकर. 5 फलंदाज गमावले, ते सागर येऊन पारतळे उशिराल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू. हा जो क्रिकेटमधला गुडलिंग स्पॉट जो असतो ना, त्या स्पॉटवर जर तुम्ही चेंडू फेकलात तर तुम्हाला फलंदाजांना निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं की अडचणीत पकडू शकतो. परंतु प्रत्येक फलंदाजाला फुटवर्क असणं आवश्यक असतं असं म्हणतात, आणि हा फुटवर्क इथे नाही आहे. जागेवून खेळण्याचा प्रयत्न केला, हा चेंडू उजव्याष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा स्वैरचा इशारा, 1 धावेचं योगदान आणि 1 धावेने धावफलकात वाढ झाल्या त्या 40. उशिरा प्रेक्षकांमध्ये सागर 11 पारतळे संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम फलंदाजी पत्करली आणि समीक्षा 11 परे या संघाला प्रथम क्षेत्राकडे आमंत्रित केलं. पुन्हा एकदा हा चेंडू डाव्या, आता मात्र आपण पाहणार पंच आमच्याकडे कदाचित वळतील, पण तो फलंदाज तोपर्यंत स्वैर आणि फलंदाज बाद. 1 धावेचं मात्र योगदान इथे मिळेल. 41 धावा धावफलकावर 6 फलंदाज गमावले. या ठिकाणी बाद होतोय फलंदाज धनाजी आणि नवीन फलंदाज जगदीश मैदानामध्ये येतोय. 41 धावा धावपलकर आल्यात आणि या षटकातले काही चेंडू बाकी. यावेळी पुन्हा एकदा बॅटकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी मात्र आपण पाहिलं फलंदाज बाद असल्याचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान मिळालंय. 7 गडी बाद, तब्बल 1 धावा धावफलकावर. खेळाचं पहिलं सत्र जेव्हा समाप्त झालं सागर 11 पारतळे संघाने, तेव्हा 42 धावा या धावफलकावर जमवल्या 7 फलंदाजांच्या मोबदल्यात, आणि 43 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. ते समीक्षा 11 परे या संघासाठी. 43 धावा प्रति षटकाचा आपण या ठिकाणी विचार केला तर आता 5 षटकांचा संपले ना. शेवटचा चेंडू होता
आणि या ठिकाणी मात्र आपण नवीन फलंदाज मैदानात जात होता. हरकत नाही, क्रिकेट आहे. क्रिकेटचा आनंद तर प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. तर 8.60च्या सरासरीने या ठिकाणी समीक्षा 11 परे या संघाला या धावा जमवायच्या आहेत. प्रतिषटकं शेवटच्या षटकाच्या गुणांचं पृथक्करण आपण पाहिलं तर ओमकार यांनी त्या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या आणि 10 धावा खर्च केल्या आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. तेव्हा सागर येऊन पारतळे संघ ज्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य येणारी वेळ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जेव्हा खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा अर्थातच एक अतिशय गोड आवाज निखिल ठोंबरे सर जुन्नर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. तोपर्यंत जाऊया आपण डीजेकडे आणि ऐकूया सुंदर मराठी गीतं. धन्यवाद. थँक्यू डीजे. टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन शेलारी टीम चला टॉससाठी आणि खांदारे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी येणं गरजेचं राहील. आणि मी पुनश्च एकदा या स्पर्धेचे आयोजक सुनीलजी माळी सर यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या स्पर्धेचा स्पेशल कॉइन आहे. टॉस करणार आहोत. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्या नियोजक नकुलजी भांडे यांच्याकडे तुम्ही जमा करायची आहे आणि ती जमा केल्यानंतर मला वाटतं माळशेज क्रिकेट असोसिएशनमध्ये तुमची हीच टीम फिक्स राहील याची मात्र नोंद घ्या. 12, 13, 15 खेळाडूंची नावं तुम्ही देऊ शकता. ही नोंद सर्वांनी घ्यायची. चला खांदारे टीमचे कॅप्टन आणि शेलारी टीमचे कॅप्टन कमलाकर भोईर अण्णा कॅप्टन आहेत आणि दुसऱ्या बाजूला खांदारे टीम मला वाटतं स्टार 11 खांदार आहे हा संघ आहे. चला टॉससाठी चला जास्त विलंब करू नका. टॉस आपण करणार आहोत. ॲडव्होकेट सचिनजी वागचौडे हे उपस्थित होत आहेत. साहेबांचं सहर्ष स्वागत. हेड आणि टेल कोण कॉल करते? स्टार 11 हेड असा कॉल आणि टेल आलेला आहे. अण्णा टॉस जो मात्र जिंकलेला आहे. मुरबाडचं संपूर्ण क्रिकेट कमीत कमी 20 ते 25 वर्ष ज्या खेळाडूने गाजवलेत ते खेळाडू आपल्या बरोबर आहेत. अण्णा टॉस जिंकलात, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. एक्सपिरियन्स खेळाडू तुमच्या संघामध्ये एकटाच आहेत. बाकीचे नवीन नवीन खेळाडू आहेत. आज त्यांना काही सल्ला द्याल? जरी एक्सपिरियन्स कमी असला तरी खूप चांगले असे प्लेयर्स आहेत आणि समोरची टीम आहे ती माझीच टीम म्हणणार काय हरकत नाही, कारण माझ्या मामाच्याच गावची टीम आहे. दोन्ही टीम खरोखरच चांगले आहेत आणि खरोखरचा सामना या ठिकाणी रंगणारच आहे, याबद्दल काय वादच नाही. सर्वप्रथम मी आपणा या सर्व आयोजकांना सुनील माली कळाव क्रीडा मंडळ, आमचे नकुलदादा भांडे असतील, सुनीलदादा असतील, पूर्ण कमिटी असेल, सुंदर असं या ठिकाणी नियोजन असतं आहे. खरोखरच हा एक प्रकारचा वर्ल्ड कपच या ठिकाणी असतो आहे आणि मी त्यांना एक पूर्ण शुभेच्छा देतो आणि अशाच स्पर्धा ते पुढे चालू ठेवत असे त्यांना मी आवाज देतो. धन्यवाद. ओके, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हालाही विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कमलाकरजी भोईर अण्णा आपण व्यासपीठावर यायचं आहे. भगवत चषकाच्या वतीनं आपला विशेष सन्मान नकुलदादा भांडे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होतोय. टॉस का बॉस या कक्षामधून न्यूज येते. टीम शेलारी स्टार 11 शेलारी संघाने टॉस जिंकला. दोन्ही बाजूला स्टार आहे आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. तर अतिथी कक्षामध्ये आमच्या मान्यवरांचा तदनंतर विशेष सन्मान प्रसिद्ध असे ॲडव्होकेट आणि नेहमीच त्यांचं आमच्यावर नितांत असं प्रेम असतं असे सचिनजी वागचौडे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. माळशेज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे नियोजक नकुलदादा भांडे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मनापासून धन्यवाद ॲडव्होकेट साहेब. मला वाटतं मंजिर 11 खांडपे हा संघ देखील मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. धन्यवाद. तर खेळाचं दुसरं सत्र या ठिकाणी काही क्षणात सुरू होतोय आणि तब्बल समीक्षा 11 परे या संघाला 8.60च्या सरासरीने 43 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपच्या युद्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार? धन्यवाद काका मात्रे.
अतिशय सुंदर असं समालोचन पहिल्या सत्रामध्ये ज्यांचं आपण ऐकलं, आपण एन्जॉय करतायत. माळशेज क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने भरलेली ही क्रीडा स्पर्धा सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भगवा चषक आणि या क्रीडा स्पर्धेचा दिवस क्रमांक 2. बॅकफुटला गेले, फाटक्या दमदार चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. परे गावाला आनंद आनंद देणारा हा चौकार. 4 रन. मैदानामध्ये खूप सुंदर फलंदाजी अभयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि परेश संघासाठी स्पेशली खूप साऱ्या शुभेच्छा येतात. हॉटेल निसर्ग आमचे परम मित्र तुकारामजी मोहोपे, प्रकाशजी मोहोपे आणि गणेशजी उमरे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. परे टीम साडी चेंडू फरार सीमापार. अजून एक खणखणीत चौकार. 4 रन. आतमध्ये करत असताना अभय ज्याची फलंदाजी अतिशय दर्जेदार होताना पाहायला मिळते समीक्षा 11 परेश संघासाठी. 13 धावा आहेत धावफलकावर. पुन्हा एकदा बापकुटला गेले, फटका तिथे सुंदर. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होतं. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 14 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये राकेश शहा अर्थात रॉकी सर आहेत. दुसऱ्या बाजूला कल्याणचं क्रिकेट ज्या खेळाडूने अक्षरशः गाजवलं, पोई गावाचं नाव कल्याण टेनिस क्रिकेटमध्ये केले असे योगीदादा बुटेरे आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. फटका अजून इथे सुंदर, तिथे क्षेत्ररक्षक. पहिली सफलता प्राप्त झाली आहे. सुजितला 0 या धावसंख्येवर परतावा लागतंय. हा पहिला धक्का समीक्षा 11 परेला. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडलेत सर्वांचं भगवा ट्रॉफीच्या वतीनं सहर्ष असं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा, 9 दिवसीय क्रीडा स्पर्धा. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. सागर 11 पार्तले आणि त्यांना फाईट करत असताना समीक्षा 11 परे हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत. संतोष आलेत. संतोषांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. सुंदर अशी एका बाजूला अभयची फलंदाजी, त्यानंतर आलेली विकेट. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचं षटक. पहिल्या 3 चेंडूंवर फलंदाजाची दादागिरी पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजाने केलेलं हे जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकाचा विचार केला, धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 15 धावा. त्रेचाळीस धावांचं लक्ष्य पहिल्या षटकामध्ये आल्यात त्या 15. आता 24 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता समीक्षा 11 परे या टीमला. मैदानामध्ये संतोष मोहोपे, अनिकेत मोहोपे, सुजित मोहोपे, मोहन गोल्ले, हरेश मोहोपे, ओमकार मोहोपे, गौरव मोहोपे, दिगंबर मोहोपे, प्रकाश मोहोपे, सागर मोहोपे, प्रकाश मलिक, अमर मोहोपे आणि अमोल मोहोपे ही प्लेइंग 11ची लिस्ट आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला झुंजाराव ब्रदर्स आहेत. त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. विशेषतः कौतुक करू आपण रोहित रॉय यांचं. मैदानावर चांगल्या गोष्टी घडल्यानंतर ते लगेचच यूट्यूबवर अपलोड करतायत टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचं मनापासून आभार. 15 धावा. स्ट्रायकर इनवर बॅटर अभय, गोलंदाज मनीष.
पहिला बॉल बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, गलीमध्ये क्षेत्ररक्षण सुंदर झाला. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येवर. भगवा चषकाचा हा थरार कालच्या दिवसामध्ये पीर साई उमरोली ब हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झाला. तर दिवस क्रमांक 2 मध्ये कुणाची वर्णी लागते ते आपल्याला पाहायचं. बॅकफुटला गेले फटका दमदार. सौरभ गांगुली MS धोनी स्टँडला सलामी देणारा ठोकलाय. भगवा चषक षटकार 6 रन. धावफलकावर 26 धावा. समीक्षा 11 परे वेगानं पाठला करत असताना 43 धावांचा इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटर संतोष यांचा आक्रमकता त्यांच्या बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. समीक्षा 11 परे हा संघ मैदानाच्या आतमध्ये त्यांना फाईट करत असताना सागर 11 पारतले थोड्याशा अडचणींचा सामना जरूर करतो. 26 ऑन द बूट. 26 धावा. अजूनही विजयाचं समीकरण 17 धावांची आवश्यकता. इथे सुंदर असा चेंडू मधली यष्टी वाकवतोय. फर्निचर डिस्ट्रॉय दांडीगुल. न्यू बॅटर मैदानामध्ये हरीश दाखल होतात. इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर. 26 धावा धावफलकावर. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. पॉइंटचे क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. अजून एका विकेटचं पतन होत आहे. हरीशला आता माघारी परतावं लागेल. हा धक्का क्रमांक 3 समीक्षा 11 परेला फलंदाज बाद. काय करतायत सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. हॉटेल साई कृपा, हॉटेल साईराज यांचं खूप मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. सर्व त्यांची टीम, त्यांचं नियोजन अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतं. हॉटेल साईराज त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद देऊ. भगवा चषकाच्या वतीनं या स्पर्धेसाठी महत्वाचं योगदान त्यांचं राहतं. 26 धावा धावफलकावर. शेवटचे 18 चेंडू आहेत. 17 धावांची आवश्यकता आहेत. आभय मैदानामध्ये ज्याने 5 चेंडूमध्ये 14 धावा केलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला मोहन आपण पाहतोय विस्फोटक फलंदाजीच्या यादीमधलं हे नाव आहे ते मैदानामध्ये दाखल झालंय. पाहूया 18 चेंडूंमध्ये 17 बनल्या जातील का हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याचं प्रत्युत्तर इथे मिळते का ते आपल्याला पाहायचं.
आमचे परममित्र चेतनजी गीते उपस्थित आहेत, कारण आता आंबेळे पाडाचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. गोलंदाज तयार. चांगला बॉल, बॅक टू बॉलर हा फटका सजवलाय, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धाव येते, एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा. 17 चेंडू 16 धावांची आवश्यकता विजयासाठी. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं आहे. मोठमोठाले फटके मैदानामध्ये येतील का, की दुसऱ्या बाजूने सेन्सिबल क्रिकेट खेळत हा सामना 17 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. समीक्षा 11 परेला ते आपल्याला पाहायचं, त्या बनवल्या जातील. 5 कॅमेऱ्यांच्या साह्यानं ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. विशेषतः 10 क्रिक लाईव्हचे देखील धन्यवाद द्यावे लागतील. अतिशय चांगलं ब्रॉडकास्टिंग सर्वांच्या माध्यमातून सर्व कॅमेरामन अपार मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत, त्यांचं मनापासून धन्यवाद. गोलंदाज तयार. इथे मोहनसाठी हा बॉल, मोठा फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतात. वॉट अ ब्रिलियंट कॉट, जबरदस्त झेल. काऊ कॉर्नर वरून डीप मिड विकेट पर्यंत धावत आले. मोहनचा खेळ समाप्त. हा धक्का चौथा समीक्षा 11 परेला. फलंदाज बाद. डीजे कुणाल, तुमचं मनापासून धन्यवाद. अतिशय सुंदर संगीत त्यांच्या माध्यमातून डीजे कुणाल आणि डीजे कुमार एकाच राशीची ही दोन माणसं आहेत, परंतु त्यांची कामगिरी अतिशय सुंदर होताना पाहायला मिळते. 4/27 आहे शेवटचे 16 चेंडू आणि त्या 16 चेंडूंमध्ये 16च धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आपण कल्पेश यांना पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले ते गौरव. इथे परेश संघाचा विजय होणार की दुसऱ्या बाजूला सागर 11 पार्थले टीम मैदानामध्ये विजयावर शिक्कामोर्तब करते ते आपल्याला पाहायचं. 16 चेंडू 16 धावा. सुंदर असा चेंडू गौरवच्या बाहेरमधून सुंदर फटका. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जाईल, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर झालंय. एक धाव आली. 15 चेंडू 15 धावांची आवश्यकता. मॅच जिंकण्यासाठी समीक्षा 11 परेला. भगवा चषक दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना मैदानामध्ये रंगतोय. जेके यांचं विशेष आपण कौतुक करू. काय मंडप डेकोरेशन जबरदस्त. ब्रँड आहेत या मुरबाड तालुक्यातील. जेके त्यांचं हे जबरदस्त मंडप डेकोरेशन, त्यांचा विशेष धन्यवाद आपण या स्पर्धेसाठी देऊ. आयोजक कमिटीची मेहनत अर्थातच सुनील माळी क्रीडा मंडळ, त्यामध्ये अध्यक्ष सुनीलजी माळी, तदनंतर उपाध्यक्ष नकुलजी भांडे आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप, त्यांनी केलेली ही विशेष मेहनत. इथे टाकलेला बॉल, बॅक टू बॉलर हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज लागली. चेंडू डीप पॉइंटला, तिथे 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचा लगेचच फायदा मैदानामध्ये घेतलाय समीक्षा 11 परेच्या दोन्ही बॅटरने, त्यामध्ये गौरव आणि अभय. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 31. 31 धावा धावफलकावर. शेवटचे 13 चेंडू 12 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी समीक्षा 11 परे या टीमला. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. कल्पेश चांगली गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये फक्त त्यांनी 5 धावा करत असल्यात. 12 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका मॅच खुली करेल. इथे टाकलेला बॉल, फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षक बनेल फक्त दर्शक. गौरवच्या बाडमधून गौरवशाली हा षटकार. 6 धावा. चला ताबडतोब मैदानामध्ये जाणं गरजेचं राहील. 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. प्रसिद्ध असे बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख आहे ते राकेश शाह रॉकी सर आहेत. मराठीमध्ये सांगायचं गेलं तर खूप मोठा धंदा आहे त्यांचा. असे असलेले रॉकी सर आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत करू. दुसऱ्या बाजूला
योगराज बुटेरे सर आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि तिसरे पंच आमचे धर्मेंद्र वर्मा सर आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीनं करू. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांची मांदियाळे त्यांचं सहर्ष स्वागत या भगवत चषकाच्या वतीनं करू. 12 चेंडू 6 धावा बनवायच्यात. मला वाटतं मंजुरी स्पोर्टने यावर मॅचमध्ये भगवत चषकामध्ये नाव चेंज केलेलं आहे. जय हनुमान खांडपे म्हणून हा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. 12 चेंडू 6 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फुल टॉस, तितका चांगला फटका काव कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवर, तिथे क्षेत्ररक्षण खराब आणि हा चेंडू जाईल सीमा पार. येतोय खणखणीत चौकार. 4 रन. सामन्यामध्ये समीक्षा 11 परे संघाने नाणेफेक पराभूत झाले होते, परंतु सामन्यावर खूप मोठी कसब गोलंदाजाने बनवली आणि फलंदाजाने जबरदस्त फलंदाजी केलेली. 10 चेंडू 1 धावेची आवश्यकता. इतरकलेला बॉल, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा आणि पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त विजय मिळवत असताना समीक्षा 11 परे संघ. अभिनंदन, तुमचं मनापासून आभार. सागर 11 पार्तले, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, तुमचंही मनापासून आभार.